या काही मूलभूत सवाल जे यातून निर्माण झालेले आहेत। मराठवाड्यासाठी वेगळा निर्णय घेणं हे शक्य आहे का, याबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची आहे। मुद्दा हा सुद्धा आहे, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा पर्याय त्यात असू शकतो का, आणि जर हे गॅझेट लागू झालं तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल का, पण त्याच्यातून काही नवे पेच निर्माण होतील का? मराठवाड्यातील सगळे मराठा या गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी होऊ शकतील का? कारण नोंदी ज्या सापडल्यात त्या नोंदींच्या आधारे असं करता येऊ शकेल का? सरकारला नवी जात देता येते का? सरकार जातीला आरक्षण देऊ शकतं, पण सरकार कुणाला जात देऊ शकतं का, नवी जात देऊ शकतं का? तो सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। राजकीय आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाचा हा सगळा संघर्ष सुरू आहे का? आज चंद्रकांत पाटील जे म्हणाले त्यात तथ्य आहे का? चला या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया, आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरे जोडले गेलेले आहेत। कोंडरे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपल्या सोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक प्राध्यापक रवींद्र बनसोड हे सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत थोड्याच वेळात, आणि ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो। पण या चर्चेची सुरुवात मला राजेंद्र कोंडरे यांच्यापासून करायची आहे। कोंडरे सर, जी माहिती मिळते, ज्या बैठकांचं सत्र सुरू आहे, उपसमितीची बैठक झाली, त्यातला कळीचा एक मुद्दा, एक निर्णय जो आहे तो कदाचित होऊ शकतो असं कळतंय, आणि तो निर्णय आहे मराठवाड्यासाठी एक वेगळा निर्णय घ्यायचा। मराठवाड्यातल्या नोंदींच्या आधारे तिथं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला तो निर्णय असू शकतो। हैदराबाद गॅझेटच्या बद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो असं कळतंय। कायदेशीर दृष्ट्या मराठवाड्यासाठी असा वेगळा निर्णय घेता येऊ शकेल का, आणि तो निर्णय घेतला तर आता हा जो आक्रोश, असंतोष दिसतोय त्याच्यावरचं ते उत्तर असू शकेल का? नाही, मूळ प्रश्न आता आपल्या मराठवाड्याचाच आहे। हा, आणि नेमकी अडचण महाराष्ट्रातल्या लोकांनी ही समजून घेतली पाहिजे की जशी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश रेकॉर्डमध्ये प्रत्येक माणसाचं जुनं आडनाव लिहिलं जात होतं, हा, तशी पद्धत काही मराठवाड्यामध्ये नाहीये। हम्म, तिथे फक्त गेनू तुका वगैरे अशी नावं, हा, आणि त्याचं आडनाव त्याच्यामध्ये तिथं लिहिलं जात नव्हतं। हम्म, परंतु जातीच्या नोंदी तिथं त्या वेळच्या रेकॉर्डमध्ये 1894 मी आता परभणीचं गॅझेट पण पाहिलं, त्याच्यात त्या नोंदी आहेत कुणबीच्या। बर, नंतरच्या काळामध्ये काहींच्या नोंदी मराठा झाल्या, परत काहींच्या कुणबी, त्या अजूनही तशा कॅरी फॉरवर्ड होत होत तिथं आलेल्या आहेत। हा, मूळ प्रश्न कसा आहे की मधल्या काळामध्ये जे काही निजामाचं रेकॉर्ड होतं ते आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं ते बऱ्यापैकी त्या नोंदी आता रेकॉर्डवर आल्यात। बर, पण मराठवाड्याच्या पुरता जर हा निर्णय घ्यायचा असेल हम्म, तर जसं काही ठिकाणी रेकॉर्ड झाल्यानंतर शासन एक विशिष्ट, काय त्याला म्हणतो आपण, धोरण ठरवून काहीतरी एक भूमिका करतं, हा, त्यावेळेस एक निकाल करून काहीतरी एक मार्ग काढावा लागतो। हम्म, आता मूळ प्रश्न कसा आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नोंदी जुन्या कुणबी आहेत, म्हणजे मराठा कुणबीच नव्हे, जवळपास 47-48 काहीतरी कुणब्यांचे प्रकार आहेत, हा, नागपूर पासून ते पार इकडे चंद्रपूर पर्यंत। बर, तर ह्या सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतं, हम्म, फक्त उर्वरित कोकण भाग सोडून। पण मराठवाड्यामध्ये जे अल्प प्रमाण होतं हम्म, ते अल्प प्रमाण त्यांनी त्या रेकॉर्डमध्ये जर शोधलं असेल तर त्या रेकॉर्डवरनं आजच्या माणसाची कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी बर, जी वंशावळ नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी वंशावळ जुळवताना काही अडचण येत नाही, हा, पण काही ठिकाणी जर अडचण येत असेल हम्म, तर शेवट त्या माणसाची जात कोणती हे तर तुम्हाला ठरवावं लागेल। हो, आणि ठरवताना जरी ते शासनाला ती प्रदान करता येत नसेल तरी हम्म, जात प्रमाणपत्र देण्याचं आणि त्याच्या पडताळणीच्या विनिमयामध्ये जर अशी पद्धत असेल तर स्थानिक गृह चौकशी करून देण्याचे अधिकार आजही प्रांत अधिकाऱ्यांना आहेत, बर, पण ते वापरत नाही, कारण याच्यामध्ये कोर्ट केस झालं की ते देणाऱ्यावर सर्टिफिकेट वगैरे। हम्म, त्यामुळे शासनाला त्याच्यामध्ये एखादा धोरणात्मक निर्णय घेऊन हा, त्या बाबतीमध्ये ह्या विशिष्ट प्रदेशात जो आहे तसा जर निर्णय त्यांनी घटनातज्ञांकडनं किंवा ज्येष्ठ आपले महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल यांच्याकडनं घेतला असेल हम्म, ते निश्चित करू शकतील, आणि त्याच्यातनं काही मार्ग निघून सोपा होऊ शकतो। आता जसं मुंबईमध्ये सांगतो मी तुम्हाला, हा, मुंबईमध्ये जे मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजामध्ये अनेक जाती ह्या ओबीसी मध्ये आलेल्या आहेत, हम्म, परंतु त्यांच्या जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये जात लिहिण्याची पद्धत नाही। बर, मग त्यावेळेस काय करतात की बागवानचं आहे तर मग बागवान समाजाची कम्युनिटीची एक असोसिएशन असते, तिचं सर्टिफिकेट घेतात,
आणि तो खरंच बागवानी करतो काय, गृह चौकशी घेतात, आणि असं प्रमाणपत्र आजही आत्ता महाराष्ट्रामध्ये दिलं जातं. बर बर ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे ते करता येऊ शकतं, तो एक पर्याय आहे असं तुम्ही म्हणताय. मनोज जरांगे पाटील सुद्धा ती मागणी करतायत आणि सरकार सुद्धा त्या दृष्टीनं सकारात्मक असल्याचं कळतंय. बघूया त्याच्याबद्दलचा निर्णय होतो का, कारण तत्वतः मान्यता दिली आहे, त्याची अंमलबजावणी करा असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. पण मला